हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. तर काय चाललंय भाऊ बहिणींचं? झालं का सर्वांचं जेवण चहा पाणी भाऊ बहिणींनो? तर चहा नाश्ता तर मी तर सकाळ सकाळी जेवली बरं का भाऊ बहिणींनो. ती पण काय खाल्लं ती पण तुम्हाला सांगते. तर रात्रीची भाजी होती भाकरी होती तीच खाल्ली, कारण रात्री काय मी जेवलीच नाही. मला लय भूक लागली होती, मग मला सकाळ सकाळ हातपाय थरथर कापायला लागलं रात्री जेवली नसल्यामुळं. त्यामुळं भाऊ बहिणींनो मी सकाळ सकाळ कोणाचा न विचार करता जेवण केलं. आणि बघा समर्थाला बरं वाटतं नाही भाऊ बहिणींनो. बाळ 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 ये बाळ. बाळाला बरं नाही भाऊ बहिणीनं. समर्थ ताप आलाय त्याला. हिकडलं हो का, मधलं 4 दात आलेला, इथं हिथं आलाय एक, हिथं एक आलाय, हिथं एक आलाय, हिथं एक असं दात आलेला आहे ते 4. तर तापतोय त्याला. सर्दी पण त्याचमध्ये झालेला आहे. आणि सर्दी झाल्यामुळे भाऊ बहिणीनं तो तापतोय. आणि ती मला काय बोलतोय ती मला काय माहिती नाही. तू ता ती ता. तर बऱ्याच दिवस झालं भाऊ बहिणीनो का, आज किमान महिना दीड महिना झाला आमचा काही व्हिडिओ नाही. तर चला म्हणलं आजपासून व्हिडिओ स्टार्ट करावं. आज आहे सोमवार, भोलेनाथाचा वार आहे. तर भोलेनाथाच्या वारापासून स्टार्टिंग व्हिडिओला करावं असं वाटलं भाऊ बहिणीनं. तर आजपासून व्हिडिओ तुम्हाला आमच्या दिवसात नाही एक नाही तर 2 तर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. कारण की बरेच दिवस झाला आपले अपडेट काय यूट्यूबवर बंदच आहे. व्हिडिओ आम्ही बनवायचो पहिलं, पण आता का त्याच्यावर कसलं मनच लागत नाही भाऊ बहिणी. त्यामुळे काय आम्ही काय व्हिडिओ बनवत नाही. तर विषय असा आहे की भाऊ बहिणीनं जे आजूबाजूची नातेवाईक जे आपली आहे ती, तर भाऊ बहिणीनं त्यांनी आमच्याबरोबर लय 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 आमच्याबरोबर ही केलेलं आहे त्यांनी. तर बाबा त्यांचं सोडून द्यावा. ह्या महिन्या दीड महिन्यात इतकं काय घडून गेलं ना आमच्या संग भाऊ बहिणीनं. एवढ्या प्रसंगात ना एवढं प्रसंग आलं भाऊ बहिणीनं. पण यूट्यूबवर व्हिडिओ न बनवल्यानं त्यात तुम्हाला काय माहिती बी नाही. आणि प्रत्येक अपडेट जी व्हिडिओची आपली भाऊ बहीण होती, लोकांना समजत होतं की आपल्या व्हिडिओमधनं की आमचं काय चाललंय काय नाही, ती सगळं बंद होतं महिना दीड महिना भाऊ बहिणीनं. तसं महिना दीड महिना आधी एक व्हिडिओ टाकला होता. त्याच्यानंतर आज ही एक व्हिडिओ आहे भाऊ बहिणीनं. ती व्हिडिओ मध्ये दिवस जी गेलं त्या मधल्या दिवसामध्ये आमच्यासोबत काय काय घडलं ते तुमच्यासोबत शेअर कसलंच झालं नाही भाऊ बहिणीनं. राहिला प्रश्न आता योगिता ताई, तर ही ताई त्या भाऊ बहिणीनं. तर योगिता ताईच्या आयडीवरती ती दाखवते त्या, म्हणजे त्यांचं पण सारखं व्हिडिओ नाही तर बरं का, आणि भाऊजीचं पण नाही तर आमचं पण नाहीतच. तर बरेच दिवस झाले यूट्यूबला आपले अपडेट काहीच नाही. तर चला म्हणलं आजपासून अपडेट देत राहावं भाऊ बहिणींना. समर्थ कुठे गेलाय बघा बघा. इथं मी आपल्या अंगावची जी हातरून पांघरून असते ती इथं मी बिस्किट ठेवते. ते पण का तर हो काही बेडचं आणि हे जर अंतर जास्त असल्यामुळं भाऊ बहिणीनं तिथं मी ठेवते. कारण की समर्थ तिथं एकदा दोनदा पडला मध्ये, म्हणून इथं धरतो असा आणि इथं मग उभा राहतो त्या बेडला. का इथं बेड आहे आणि इथं धरून उभा राहतो. म्हणून मध्ये 2-3 वेळा पडला म्हणून इथं हातरून रचायला चालू केली तर त्याच्यावर जाऊन उभा राहतोय. म्हणजे किती हुशार आहे, किती डोकं आहे बघा, कसा लमकळतोय. इकडे वय अयो 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 पल्ले पोग अय पोगी पल्ले बाळ. आता समर्थ बोलायला लागलाय भाऊ बहिणीनं. बाळ बाळ बा 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 करतो, मामा म्हणतो, पप्पा म्हणतो. समर्थ बोलायला लागला. आपले समर्थ सुद्धा बाळ 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 बाळ. सासों की माला पे सिमरू में स्वामी समर्थ का नाम. चल समर्थ का नाम. बाळ बाळ ए बाळ, काय चाललंय तुझ्या बाळाचं? समर्थ बाळ का सांगता चुकतोय समर्थ बाळ. दांग जिंग दांग दांग चिंग दांग दांग चिंग दांग. तर हो का समर्थ कसा झोपलाय भावा बहिणीनं त्याच्यापाशी मी पण झोपत्या. झोपला नाही तो बसलाय बरं का, मी बसते त्याजवळ. द्या काय दे हे नाही देणार मी. शेंबडे मामा शेंबड एबाल 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 पाडी. इथं काय लावलेलं पानलं फलसा. ओयो पावडर लावली पावडर.
आज पण तर भावा बहिणीनं मला पण आता उलीचा खोकला येतोय का काय काय माहिती, त्यात समर्थ बी खोकतोय आणि तिची तब्येत जरा विकटलेली आहे भावा बहिणीनं, सर्दीमुळं दातांमुळं त्याला ताप येतोय. तर आजपासून मला आम्ही आणि आमचा समर्थ तुम्हाला बघायला मिळेल भावा बहिणीनं. आओ काय द्या आमच्या साहेबांना टॅवेल देऊन आलो. पुढे येऊन उभं राहायचं असतं, कसं उभं राहिलं तर पडलं ना टावेल खाली मात. सासों की माला पे लिखो मैं बब्या का नाम, मेरे समर्थ का नाम. समर्थ काय खातो? हो का, त्याला मी डिसमध्ये फरसाण खायला दिलं भावा बहिणी, तर हो का त्याने किती इथं फेकलंय बघा. अख्ख्या बेडवरती सगळं सांडून देतो खाली आणि त्याच्यावर गोळा करून खातो. म्हणजे माणसं ताटात खाते ती आणि ताटातलं पालतं करून खातोय. म्हणजे किती अवघड आहे आमच्या बाळाचं. काय करायचं, ह्या या नुसत्या डोक्याला मुलकाचा ताप दिला या पोरांनी. हो आगावपणा लावलाय नुसता, लावलाय का नाही बघा कसा काढतोय फारसा, खातोय खातोय तोंडात बाहेर काढतो. तर भाऊ बहिणींनो, आता आमचं व्हिडिओ येत्याला तुम्हाला बघायला आता बरेच भाऊ बहीण, म्हणजे आता जे आमचं जे अपडेट भाऊ बहिणींपर्यंत पोचत होतं, मला तर वाटत नाही की एवढ्या लवकर पोचल म्हणून. कारण आता बरीच अशी बरेच दिवस झाल्यामुळं सगळं सगळं यूट्यूबचं म्हणजे कसं बघतोय मला वाकून मी बोलती कोणाला बघी. तर भाऊ बहिणीनं अपडेट मिळणार नाही तर चेक करा, बघा आमचा व्हिडिओ मिळतेला तुम्हाला बघायला. तर बऱ्याचपैकी भाऊ बहीण पण अशी म्हणत असतेली की कुठं गेली, खपली का काय कुठं जाऊन. होय की त्यात भाऊ बहिणीनं विषय असा की माझ्या वडिलांचा पाय मोडल्यामुळं भाऊ बहिणीनं त्या डिप्रेशनमध्ये म्हणजे टेन्शन भरपूर होतं. त्यामध्ये काय मी व्हिडिओ बनवलं नाही तर काय नाही तर बोलावं काय आणि काय सांगावं काही समजत नसायचं. त्यामुळं काय मी व्हिडिओ बनवलंच नाही. तर वडिलांचं ऑपरेशन पायाचं वगैरे झालंय बरं का भावा बहिणीनं, तर त्यांना घरी आणलंय. आता त्यांच्या घरी आणलंय पप्पाला आमच्या म्हणजे माहेरात आणलेलं आहे. तर बघू आता तिकडे गेल्यानंतर तुम्हाला एखादा 2 व्हिडिओ टाकीनच कशी आमच्या पप्पांची अवस्था झाली. काल 2 पायावर माणूस होता, त्यातला पाय एक गेला भाऊ बहिणीनं. तर त्याचं दुःख तर भरपूर मोठं आहेच आहे. कारण की जोपर्यंत आपलं शरीर आपल्यासोबत असताना भाऊ बहिणी, त्यावेळेस आपण आपल्या पायावर उभा असतो आणि कुठं जायचं यायचं म्हणलं तरी आपलं ती हक्काने. आता एक पाय नाही भाऊ बहिणी, म्हणजे गुडघ्यातून पाय खाली तोडलाय त्यांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं. तर आता ती जाग्यावरच बसून असणार भाऊ बहिणीनं. आणि नकली पाय बसवायचा म्हणलं तसला तर त्याला भरपूर खर्च भाऊ बहिणीनं. ती पैशाची जुळणा नाही करून मग ती कवा होते आणि कवा नाही, तोपर्यंत एका पायावरच मग ती माणसाचं थोडंफार खचीकरण होतंच की भाऊ बहिणीनं. काल आपण कसं होतो ना आज आपण कसं आहे, असं विचार प्रत्येक म्हणजे ज्या व्यक्तीवर घडलेला आहे ना त्या व्यक्तीला असते तर तसं विचार. काय झालं नाही घेणार तुला घेतच नसते जा. तू रडतोय मध्ये मध्ये, व्हिडिओच काढू द्यायला. तर आज आहे तर माहेरीच पप्पा कामावरनं भावा बहिणीनं घरी. तर आमचा आज 1-2 व्हिडिओ येणारच आहे तर तुम्हाला. तर दारात आमच्या आता आज कोबाकार बनवायचा आहे, कारण की आता आई येणार आहे उन्हाळा. तर उन्हाळ्यामध्ये घरामध्ये कोणच झोपत नाही, सगळे बाहेर झोपतात भावा बहिणीनं. त्यामुळं घराबाहेर म्हणजे असं उलीशी कच राहिली तेवढं ह्याच्यात कचत जर आपला झोपायपुरता कोबा झाला तर बनवून घ्यायचा आहे भावा बहिणीनं. तर योगिता ताई गेलेली आहे ती निमगावला आणण्यासाठी सिमेंट आणि हे
तर भाऊ बहिणीनं बाय बाय भेटते पुढच्या व्हिडिओ